नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 7वे भिंगे व त्यांचे परिणाम याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते, त्याला पारपटल म्हणतात. आता ह्या मानवी डोळ्यांची जी आकृती आहे तर तिच्यातले जे भाग आहेत ते आपल्याला आकृती 7.11 मध्ये पान क्रमांक 87 त्यांनी दाखवलेले आहेत. ते आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी आपण ही माहिती जाणून घेऊयात. या पटलातूनच प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होते. या पटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो, त्याला बुबुळ म्हणतात. ही आकृती आहे 7.11 इथे दिसते तुम्हाला, आणि ही पूर्ण डोळ्याची आकृती आणि तिच्या नावांसहित आपल्याला इथे त्यांनी दाखवलेली आहे. वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळांचे रंग वेगवेगळे असतात, तुम्ही हे बघितलेलंच असेल. बुबुळांच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्यालाच डोळ्याची बाहुली म्हणतात. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली उपयुक्त असते. जर प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचे आकुंचन होते, तसेच कमी प्रकाशात बाहुली रुंदावते. बुबुळाच्या ही आहे ती बाहुली बघा इथे स्पष्ट, म्हणजे हे समोरून डोळ्याचं चित्र आहे आणि हे बाजूनी डोळ्याचं चित्र दिलेलं आहे. बुबुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलांचा फुगवटा असतो. डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो, तो भिंग होय. स्फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते. या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. हे नेत्रभिंग म्हणजेच भिंग त्यांनी इथे जे सांगितले आपल्याला ते. आता डोळ्याचा पडदा म्हणजे दृष्टीपटल. हे एक संवेदनशील पटल असते. यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात. हे विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवले जातात. नंतर मेंदू या संकेताचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तसे आपणास आकलन होते. दूरवरच्या म्हणजे अनंत अंतरावरच्या वस्तू बघताना डोळ्यांची भिंग चपटे होते आणि भिंगाचे नाभी अंतर वाढते. तर जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि नाभी अंतर कमी होते. त्यामुळेच दोन्ही वेळेस डोळ्याच्या आतील पटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते. नाभी अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून त्याची वक्रता बदलून समायोजन साधता येत असले तरी डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. ही जी 7.12 ही आकृती आहे त्यामध्ये इथे दूरवरच्या आणि जवळच्या वस्तू पाहताना जो भिंगाचा आकार बदलतो तो इथे आपल्याला त्यांनी ह्या आकृती अ आणि ब मध्ये दाखवलेला आहे. आता निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असतात ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकटबिंदू म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असतात ती सुस्पष्टपणे दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो. माहीत आहे का तुम्हाला, नेत्रगोलाचा व्यास सुमारे 2.4 सेंटीमीटर असतो. मानवी डोळ्यांमध्ये भिंगाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते. भिंगाचे नाभीय अंतर बदलून वेगवेगळ्या अंतरावरील वस्तूंशी डोळा समायोजन करतो. निरोगी डोळ्याकरिता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर 2 सेंटीमीटर असते. डोळ्याच्या भिंगाचा दुसरा नाभीय बिंदू डोळ्याच्या आतील पडद्यावर असतो. आता करून पहा मध्ये त्यांनी आपल्याला 3 कृती करायला सांगितल्या. त्यात पहिली कृती आहे पुस्तक डोळ्यापासून खूप दूर ठेवून वाचण्याचा प्रयत्न करा. पुस्तक डोळ्यांच्या अगदी जवळ ठेवून वाचण्याचा प्रयत्न करा आणि पुस्तक डोळ्यांपासून सुमारे 25 सेंटीमीटर अंतरावर धरून वाचण्याचा प्रयत्न करा.
कोणत्या वेळी पुस्तकातील अक्षरे सुस्पष्ट दिसतील आणि का?